नमस्कार मित्रांनो, मी AJ आपलं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कामोठे महोत्सव. तर मित्रांनो, मी काल कामोठे महोत्सवाला भेट दिली होती आणि कामोठेमधला हा एक मोठा महोत्सव आहे जो दरवर्षी भरवला जातो. तर बघूया आपण आज कामोठे महोत्सवमध्ये काय काय बघायला मिळालं. तर चला. तर असा हा भव्य गेट बघा त्यांनी एंट्रन्स केलेला आहे. तर इकडनं आता आपल्याला आज जायचं आहे. तर सरळ आता आपण आज जाऊया. खूप चांगलं असं त्यांनी डेकोरेशन एंट्रन्स गेटला केलेलं आहे आणि बऱ्यापैकी गर्दीसुद्धा आपल्याला दिसते. आता इकडनं आत गेल्यानंतर बघूया आपण हा महोत्सव आपल्याला किती बघायला भेटतोय. तर राईट साईडला एंट्री केल्यानंतर मला कळलं की असं एक पूर्ण राऊंड मारून रिटर्न यायचं. तर आपण एक्सप्लोर करूया, आपण दुकानं बघूया इथे काय. तर ही मिठाईंची काही दुकानं आहेत. त्याच्यानंतर मी अजून थोडं पुढे गेल्यानंतर मला ही अंगठी आणि बांगड्या ह्यांची दुकानं भेटली. बहुतेक कोणी इमिटेशन ज्वेलरी आहेत. त्याच्यानंतर हे आयुर्वेदिक काहीतरी आम्हाला बघायला मिळालं की आयुर्वेदिक जडीबुटी आपण ज्या बोलतो, हळद आहे, आंबे हळद आहे, खूप काही अशा गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्जुन साल आहे. तर असा हा एक स्टॉल इथे आयुर्वेदिक जडीबुटीचा आहे. त्याच्यानंतर पुढे आम्ही गेल्यानंतर घरगुती हळद, चटणी, मसाले यांचाही एक इथे स्टॉल लागलेलं होतं. खूप छानपैकी स्टॉल्स भरलेले आहेत आणि हे फॅशन स्ट्रीटसारखे सुद्धा काही स्टॉल लागलेले आहे जिथे तुम्ही बघू शकता. कुर्ते, लेडीज कुर्ते, त्याच्यानंतर चांगले चांगले ड्रेस आहेत, पंजाबी ड्रेस आहेत, त्यांच्याकडे टी शर्ट्स आहेत, टॉप्स आहेत. म्हणजे महिलांसाठी आणि मुलींसाठी तर म्हणजे इथे परवडीच आहे. तसंच थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे लोणच्याचे काही प्रकार बघायला मिळाले. हा एक स्टॉल चांगला आहे. इथे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. गोड, आंबट, तिखट, कैरी, आंबा, त्याच्यानंतर तुम्ही लिंबू, मिरची, कोकम, सर्व प्रकारची लोणची इथे अवेलेबल आहेत. पुढील स्टॉल आहे तो म्हणजे महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी आवडीचा असा इमिटेशन ज्वेलरीचं तुम्ही बघू शकता. छोटे मंगळसूत्र, गळ्यातल्या माळा, मोत्यांचे माळ, कंठन, छोट्या छोट्या गळ्यातल्या माळा आहेत, मंगळसूत्र वेगळ्या प्रकारचे आहेत आणि नंतर इथे क्लिप्स आहेत. नंतर केसांना लावणारे चाप, वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबँड्स तुम्ही बघू शकता. किती वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबँड्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे महिलांसाठी तर म्हणजे हा महोत्सव चांगलाच आहे. पुढे आता मला एक स्टॉल भेटला तो म्हणजे किचन आणि लहान मुलांसाठीचा. खूप छान असा स्टॅच्यूज होते जे आपले सुपर हिरोज आहेत, स्पायडरमॅन, बॅटमॅन, त्याच्यानंतर जे काही मूवीजमधले सुपर हिरोज आहेत आणि काही स्टॅच्यूज आहेत जे तुम्ही शोला घरात ठेवू शकता किंवा कारच्या डेकवरसुद्धा ठेवू शकता. अशा प्रकारचा हे किती स्टॉल आहे. याला मी विचारलं तर काहीतरी 400 रुपयापासून याची सुरुवात आहे. छोट्या किचन 100, 150, 200 रुपयापासून त्यांच्याकडे अवेलेबल होत्या आणि खूप अशा मुलांना आवडेल असा हा स्टॉल आहे आणि मलाही तो खूप क्रिएटिव्ह वाटला. खूप वस्तू त्याकडे दिसल्या मला, किचन्स भरपूर दिसल्या. त्याच्यानंतर एक पुढे स्टॉल मला भेटला तो म्हणजे की महिलांसाठीच आहे. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं ना की जास्त करून महिला ह्या महोत्सवामध्ये खूप खुश होतील कारण त्यांना खरेदी करण्यासाठी इथे भरपूर काही गोष्टी आहेत. इथे हे ज्योती हर्बल म्हणून एक मला स्टॉल दिसला. यांच्याकडे ना हर्बल प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे फेस वॉश किंवा क्लिन्झर, त्याच्यानंतर फेस पॅक अवेलेबल होते, त्याच्यानंतर त्यांच्याकडे क्रीम्स अवेलेबल होत्या, लोशन्स क्रीम अवेलेबल होत्या. ये पानी से वॉश कर देने का, इससे सन टैन निकल जाएगा. उसके बाद आपका जो ओरिजिनल स्किन रहेगा ना, विदाउट पोल्यूशन, विदाउट टैनिंग, वो आपको देखने को मिलेगा. इससे आप इसे ऑल बॉडी यूज कर सकते हो. फेस, नेक, मान लगा के मसाज करके पानी से वॉश कर देने का. इसको कंप्लीट निकल जाएगा इससे टैनिंग. थोडा क्लेन्झिंग केला, हे जे स्क्रब केला, हे क्रीमचा मसाज कंपेयर करके देखो ना. तुम्ही एक पण वापरू शकता, हे डेली वापरू शकता. साबुन जितना डीप क्लीन नहीं होता ना. अशा प्रकारे ते लाईव्ह डेमोसुद्धा आपल्याला करून दाखवतात म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल आणि तुम्हाला कळेल. पुढे हा एक मला स्टॉल दिसला टी शर्ट प्रिंटिंगचा, ज्याच्यात तुम्ही बघू शकता त्यांनी एक टी शर्ट प्रिंटिंगचे मशीन ठेवले आहे, लॅपटॉप आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे फोटो जे असतील कुठलेही मेमरीज तुम्हाला जर हवे असतील तर टी शर्ट्सवर पिलोज आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही कोणाला गिफ्टिंग पण देऊ शकता. कशी आहे ही साडी?
सबका अलग अलग है क्या? सबका अलग अलग रेंजेस है। अच्छा, ये कहाँ से आता है? ये भागलपुर का मटेरियल है भागलपुर। जी, ये सब हैंडलूम है। उधर का स्पेशल है मतलब. तर बघित तसं भागलपूरचं स्पेशल ड्रेस मटेरियल साड्या इथे आल्या होत्या. पुढे हा एक स्टॉल होता टॅटोचा. तुम्ही इथे येऊन टॅटोही काढू शकता. मिलेट महोत्सव म्हणून एक बचत गटाचं सुद्धा इथे बघू शकता तुम्ही. एक स्नॅक्स कॉर्नर होतं. सगळं भाजलेले गहू ज्वारी बाजरी हे ऑइल नाही सगळं रोस्टेड भाजलेले हा साबुदाणा आहे की सोयाबीन? सोयाबीन बाजरी ज्वारी पुढे लहान मुलांसाठी विंटर कॅप्स होत्या. विंटर ते आता नवीन स्टाईल आली लहान मुलांना हेडफोनसारखं कानाला बंद करण्यासाठी हवा लागू नये म्हणून. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टोपी कॅप हॅट्स इथे अवेलेबल होत्या. पुढचा एक स्टॉल होता पर्सचा. हँडमेड पर्स आहेत, लेदर पर्स आहेत, डिझायनर पर्स आहेत. खूप प्रकारच्या पर्स तिकडे बघायला मिळाल्या. स्मॉल पर्स किंवा हँगिंग पर्स, इन हँड पर्स आहेत, सॅग आहेत, बॅग आहेत. छोट्या मोबाईल पाऊचसारखे पण पर्स इथे अवेलेबल होत्या. बऱ्यापैकी पर्सचं कलेक्शन या स्टॉलमध्ये होतं आणि चांगल्या होत्या. मी बघितल्या पर्सचे डिझाईन सगळ्या छान होत्या आणि खूप मस्त असा हा महोत्सव आहे जिथे प्रत्येक प्रकारच्या कपडे, जीन्स, टी शर्ट्स, टॉप्स, मुलींसाठी, लेडीजसाठी, इमिटेशन ज्वेलरी. हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता की इथे कपड्यांचा आहे. इथे तुम्ही पंजाबी ड्रेस, कुर्ते, टॉप, लेगीज आणि पुढे हा एक स्टॉल आहे पापडचा. हा पापडचा स्टॉल असा होता की यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते आणि ते पापड तिकडे तळून त्यांनी टेस्टला ठेवले सुद्धा होते. कांदा लसूण पापड, मेथी पापड, त्याच्यानंतर अजून नाचणी पापड त्यांच्याकडे होते आणि खूप छान होते पापड. मॅडम आ जाओ पापड़ चाट के सौका दो. थोडं पुढे गेल्यावरती मला ना एक मोठा स्टॉल भेटला, तो म्हणजे किचनचा. तुम्ही बघू शकता की इतकी मोठ्या प्रमाणात याच्याकडे व्हरायटीज अवेलेबल आहेत. प्रत्येक डिझाईन प्रत्येकासाठी, लेडीज, जेंट्स, मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स याच्याकडे अवेलेबल होते. डोरेमॉन, त्याच्यानंतर असे छोटे छोटे टॉईज, अशा प्रकारचे किचन्स अवेलेबल होते. खूप म्हणजे भरून असा हा स्टॉल होता. मी बघितलं, मला आवडलं आणि इतक्या व्हरायटी होत्या की आपण कन्फ्यूज होऊन जातो की आपल्याला कुठल्या प्रकारचा किचन घ्यायला पाहिजे. मेटल्सच्या होत्या, सुपर हिरोजचे होते, त्याच्यानंतर स्मॉल किचन्स, त्याच्यानंतर पर्स टाईप किचन्स आहेत. वेगवेगळ्या किचनच्याकडे अवेलेबल होत्या. खूप भरपूर प्रमाणात त्याच्याकडे ॲक्च्युली व्हरायटीज होत्या किचनच्या. खूप चांगला स्टॉल होता. गर्दी पण खूप होती या स्टॉलला. की किचन हा प्रत्येकाला लागणारी गोष्ट आहे, त्याच्यासाठी गर्दीही तेवढीच होती. पुढे एक स्टॉल आम्हाला भेटला मुखवास. आता मुखवास तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास याच्याकडे अवेलेबल होते. जिरा गोळी, कलर बडीशेप, मेड बडीशेप, नंतर इमली गोळी, त्याच्यानंतर लॉलीपॉप्स होते इमलीचे. वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास, जयपुरी मुखवास म्हणून नाव आहे त्याचं. आणि तुम्ही बघू शकता. आणि तिकडे गेल्यानंतर प्रत्येकाला ते थोडं प्रत्येक मुखवासमधलं टेस्ट करायला देत होते. पान होतं, गोड पान होतं. पानाचा सुरा केलेला असतो आणि ते हे केलं असतं. आवळा गोळी, त्याच्यानंतर जिरा गोळी. पुढे एक स्टॉल होता, तो म्हणजे होममेड सुगंधित अगरबत्ती. आणि मी तुम्हाला स्पेशली सांगू शकतो की ह्यांच्याकडून आम्ही अगरबत्ती रेग्युलर वापरतो, रेग्युलर घेतो. ह्यांच्याकडे वैष्णवी म्हणून एक अगरबत्ती आहे. ती काहीतरी 140 रुपयाला तुम्हाला 200 ग्रॅम येते आणि तुम्ही नक्की ट्राय करा. पुढे एक स्टॉल मला भेटला, तो म्हणजे ज्या घरगुती यूजमधल्या वस्तू आहेत, ज्या तुम्हाला किचन साफ करणारा ओटा असतो, त्याच्यावेळी लागणारा स्पंज किंवा गॅसच्या शेगडीवरती ठेवणारं ते हवा लागू नये म्हणून एक गॅस शेगडीवरती ठेवायला बर्नर येतो, तो बर्नर इथे अवेलेबल होता. अशा भरपूर काही किचन इसेन्शियल गोष्टी अवेलेबल होत्या. साफसफाईसाठी म्हणू नका, ब्रश म्हणू नका, सुरी आणि हे कापूरदाणी तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारचं सगळ्या गोष्टी इथे होम इसेन्शियल अवेलेबल होत्या. खूप छान प्रकारे हा एक स्टॉल होता की म्हणजे तुम्ही त्या थांबलात तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून सुद्धा त्या वस्तू दाखवतात. पुढे सॉक्सचा एक स्टॉल होता. सॉक्सच्या भरपूर व्हरायटी होते इथे आणि विंटर सॉक्स होते, त्यानंतर
विंटर कलेक्शन्समध्ये तुम्हाला गळ्यामध्ये ते कानाला लावण्यासाठी मफलर टाईप टोपीज होते. सॉक्स वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल होते, वेगवेगळ्या साईजचे अवेलेबल होते, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी. खूप छान प्रकारे हा सुद्धा एक स्टॉल होता. आता विंटर सुरू होते. एक योगायोग म्हणून माहिती नाही, ज्या दिवशी मी गेलो त्याच दिवशी महोत्सवमध्ये बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन चालू होणार होतं. शरीर शौष्ठ स्पर्धा चालू होते तिकडे आणि मी त्यानिमित्ताने पहिल्यांदा म्हणजे मी फर्स्ट टाईम काही बॉडी बिल्डर्स लोकांना एवढं जवळून मला बघता आलं, त्यांचं प्री वर्कआउट बघता आलं, त्यांची पोजिंग चालू व्हायच्या आधीचं कशाप्रकारे ते प्रिपेअर होत होते. त्यांच्या अंगाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं क्रीम लावली होती ज्याने मसल्स आणि त्यांची बॉडी चांगल्या प्रकारे त्यांना उभारून दिसावी. आणि त्यांचा हा प्री वर्कआउट चालू होता. तुम्ही बघू शकता त्यांच्या बॉडीला एक वेगळ्या प्रकारचं क्रीम ते लावत आहेत ज्याच्यामुळे ती बॉडी, त्यांचे शेप्स आणि त्यांचे ते कट्स जास्त उठून दिसतात. तर अशा प्रकारे योगायोगाने मला त्या महोत्सवामध्ये हे सुद्धा बघायला मिळालं आणि खूप चांगला अनुभव होता ह्या लोकांना जवळून बघायचा. अशा प्रकारे त्यांचं हे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन चालू होतं. तुम्ही बघू शकता इथे स्टेजवरती वेगवेगळ्या ठिकाणाहून बॉडी बिल्डिंग, वेगवेगळ्या जिममधून रिप्रेझेंट करायला काही ते बॉडी बिल्डर्स आले होते आणि त्यांचा हा क्षण, त्यांचं हे कॉम्पिटिशन बघायलासुद्धा मला योगायोगाने मिळालं ज्या दिवशी मी तिकडे व्हिजिट केलं. आणि बघू शकता तुम्ही असं हे पब्लिक या शोसाठी किती प्रकारे उपस्थित आहे आणि असा हा कार्यक्रम त्यांचा चालू होता आणि मला त्याचा भाग बनता आला. आणि मला माहिती नव्हतं की त्यांची ती कॉम्पिटिशन आज होणार आहे ते, आणि खूप बरं वाटलं. पुढे मी गेल्यानंतर मला असं एक वॉचचा सुद्धा एक स्टॉल भेटला, वेगवेगळ्या प्रकारचे वॉच. तसे म्हटलं तर लोकल वॉच आहे ते, एवढे काही ब्रँडेड नाही आहेत, पण ठीक आहे, तुम्हाला एका दिवसापुरतं किंवा काही मॅचिंग करायचं असेल तर 150 रुपयापासून स्टार्ट होते वॉचेस. कुठलेही वॉच तुम्ही घेऊ शकता, सेलवरती आहे ते. किती काळ टिकतात हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु छान होतं कलेक्शन. फॉर्मल्स वगैरेसाठी चांगलं आहे. पुढे काही मंगळसूत्र, बेल्ट्स आणि कंबरपट्टा ह्या स्त्रियांसाठी लागणाऱ्या ज्या वस्तूंचा एक स्टॉल होता. मंगळसूत्र तुम्ही बघू शकता, वेगवेगळे लॉकेट्स गळ्यामधले तिथे अवेलेबल होते आणि खूप छान सुद्धा कलेक्शन ह्याच्याकडे होतं. खूप मस्त असं व्हरायटीज ह्यांच्याकडे अवेलेबल होतं. चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंटसुद्धा केलं होतं, बघायला खूप छान वाटत होते. कंठ होता, ठुशी होती, कंबरपट्टा बघू शकतो की छान, मला तरी आवडला स्टॉल. पुढे मला एक स्टॉल भेटला जिथे वेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स होते, लेडीज जेंट्ससाठी मिक्स असे टी शर्ट्स, हुडी, टॉप्स वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल होते आणि क्वालिटीची चांगली होती. मी स्वतः त्याला टच करून बघितलं तर मटेरियल मला खूप चांगलं आवडलं. म्हणजे लो क्वालिटी नव्हती, चांगल्या प्रकारचे जाड उलन टाईप आणि कॉटन टाईप हे टी शर्ट्स अवेलेबल होते. बॅकस्टेज मार्शल गणेश खरा, संदीप सावंत मधील सर्व स्पर्धकांना व्यासपीठावर घेऊन यायचं आणि फिजिक्ससाठी जजेस पॅनल पंच असतील दिनेश शेळके, रायगड सेक्रेटरी राजेश अंगद, किशोर नारकर, सचिन पाटील आणि राजेश ठेके. पुढे असं आम्हाला बेंगल्सचं एक स्टॉल भेटलं, बघितलं मी. खूप वेगवेगळ्या प्रकारचे बेंगल्स होते ते साडीवरती मॅचिंग करण्यासाठी. बऱ्यापैकी बेंगल्स इथे अवेलेबल होते आणि स्त्रियांची पण इथे भरपूर गर्दी होती. बघू शकता तुम्ही, प्रत्येक डिझाईन, प्रत्येक स्टाईल, प्रत्येक कलरचे बेंगल्स इथे तुम्हाला अवेलेबल आहेत आणि खूप स्त्रिया खरेदीसुद्धा करत होते. आणि हे सगळं पूर्ण लेडीजसाठी स्टॉल होता. बऱ्यापैकी मेकअपचं सामान, अंगठी, गळ्यातले ब्रश होते, मेकअपचे क्रीम्स होत्या, लिपस्टिक्स होत्या, त्याच्यानंतर मस्कारा म्हणू नका किंवा तुम्ही अजून त्याला काय म्हणतात त्याला फाउंडेशन पावडर्स, त्याच्यानंतर लिपस्टिक, आयलायनर, आयलॅशेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे ब्युटी प्रोडक्ट्स इथे, मेकअप प्रोडक्ट्स इथे अवेलेबल्स होते. तुम्ही बघू शकता किती व्हरायटी इथे अवेलेबल आहे. आता थोडक्यात क्वालिटीचा एक कन्सर्न असू शकतो, पण ठीक आहे, जर तुम्ही रेग्युलर प्रोडक्ट वापरू शकता आणि तुम्हाला त्याचं यूज टू आहे तर तुम्ही यूज करू शकता.
इथे बघू शकता तुम्ही बॉटलसुद्धा अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर बॉटल, स्टील, ग्लास, प्लास्टिक आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या वॉटर बॉटल्स अवेलेबल आहेत. स्कूलसाठी, ऑफिससाठी तुम्ही त्या वॉटर बॉटल्स यूज करू शकता. पुढे एक मला स्टॉल भेटला, तो एक फ्रेमचा, म्हणजे त्यांचा एक स्टुडिओ आहे कामोठेमध्ये आणि त्यांचं इथे हे स्टॉल ओपन केलं होता. तर ते तुम्हाला तुमच्या स्वतःचे फोटो वेगवेगळ्या स्टाईलने किंवा वेगवेगळ्या वस्तूंवर आणि वेगवेगळ्या डिझायनर अशा फ्रेम्समध्ये बनवून देत होते. फ्रेम्स तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीचे फ्रेम्स अवेलेबल होते. ही समोरची फ्रेम आहे ती लाईटची फ्रेम आहे, 5,500ची फ्रेम आहे ती. आणि इतर फ्रेम्सही तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला वॉलला लावण्यासाठी चांगल्या पद्धतीने हे फ्रेम तुमच्या पर्सनलाइज फोटोचे, कपलचे, फॅमिलीचे, लग्नाचे बनवून देऊ शकत होते. आणि त्यांनी त्यांची मार्केटिंग सांगितली. डिस्काउंटही आहे बोलले, तुम्ही डायरेक्ट स्टुडिओत येऊ शकता इकडचं हे पॅम्पलेट घेऊन, तर तुम्हाला एक डिस्काउंट मिळेल. पुढे मला एक युनिक स्टॉल दिसला. इथे हे लोक मेटल टाईप जे आपलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये स्वतःचं नाव ना ते तुम्हाला पाहिजे ते कोरून देत होते. खूप असं कठीण आणि फोकस्ड काम आहे. एकदम छोटंसं ते नाव तुम्हाला दिसतंय, प्रिंट करून चिटकवलं आहे त्यांनी. आणि त्या मेटलच्या फ्रेममध्ये ते मटेरियलमध्ये ते पूर्ण कट करून तुम्हाला ते तुमचं स्वतःचं नाव बनवून देतात. जे पाहिजे तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे नाव इथे ऑलरेडी बनवलेले आहेत. मंगळसूत्र घालण्यासाठी मला, गळ्यात घालण्यासाठी मला, पर्सनलाइज नेमचं तुम्ही तिथे बनवून देऊ शकता. खूप कठीण काम आहे आणि खूप फोकस्ड काम आहे, खूप मेहनतीचं काम आहे ते. आणि ते तिकडे ते बनवून देत होते समोरासमोर. अशा प्रकारे त्यांचं ते कटिंग चालू होतं. खूप आवडलं मला ते स्टॉल. पुढे हा एक स्टॉल होता, 10 रुपयाला कुठलीही वस्तू घ्या. हे सगळे स्टेशनरी आयटम होते लहान मुलांचे. रबर्स, पेन्सिल्स, शार्पनर्स, कीचेन, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. तुम्ही बघू शकता. स्टेजवर घ्यायचं मेन फिजिक. आता इथून पुढे ॲक्च्युली सगळे फूड स्टॉल सुरू होत आहेत. हे पहिला मोहितोचा स्टॉल आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पिझ्झा अवेलेबल होता. पिझ्झा तुम्ही इथे खाऊ शकता. आणि मंचुरियन, ड्राय मंचुरियन, हे पहाडी स्पायरल पोटॅटो म्हणून आता नवीन आयटम आला आहे, तोही इथे फेमस होता. बघू शकता मसाला पापड, मंचुरियन, फ्राईड राईस, चायनीज, हे स्पायरल पोटॅटो तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आता फूड स्टॉल इकडनं सुरू झालेले आहेत. फूड स्टॉलला पण सुद्धा भरपूर व्हरायटी होती. व्हेज, नॉनव्हेज, सगळ्या प्रकारचं फूड ते अवेलेबल होतं. हे नूडल्स आहेत, इथे मंचुरियन ग्रेव्ही आहे. हा मसाला पापड तुम्ही बघू शकता. मसाल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं कांदा, टमाटा आणि कैरी हा सगळा मसाला टाकून ते देत होते. दाबेली अवेलेबल होती इथे. पाणीपुरी, जे सर्वांना स्पेशल, सगळ्यांना आवडते, रेग्युलर पाणीपुरीसुद्धा इथे अवेलेबल होती. अशा प्रकारे हा मोठा लांब लचक फूड स्टॉल अवेलेबल. तर असे भरपूर स्टॉल होते. हा तर एकच आहे. इकडे तुम्ही बघू शकता अलिबाग कोळीवाडा सी फूड्स, म्हणजे ते सी फूडचे पण स्टॉल्स लागले होते. तुम्ही बघू शकता मस्त तळ्यावरती बांगडा फ्राय चाललेला आहे आणि बघूनच नुसतं तोंडाचं पाणी सुटतंय. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे ते मसाले, त्याचा तो वास, आणि अशा पद्धतीने ते प्लेट सजवले. तांदळाची भाकरी मांडलेली, फ्राय कोळंबी होती जो माझी फेवरेट आहे, हलवा फ्राय होता, जवळा भाकरी पण तिकडे अवेलेबल होती. म्हणजे तुम्हाला पाहिजे ती फिशमधली प्लेट इथे अवेलेबल होती. बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, पापलेट, सुरमई, लॉलीपॉप, आणि खूप चांगलं असं सुंदर असं सजवलेलं होतं. त्याच्या पुढे जळगाव स्पेशलचं एक व्हेज स्टॉलही त्याच्या पुढे होता. पिठलं भाकरी, थाळीपीठ, वांग्याचं भरीत, अशा प्रकारे इकडे अवेलेबल होतं. ही पुरणपोळी आहे, समोरची स्क्वेअरमध्ये ठेवली आहे. पुरणपोळीचा गोळा त्याला म्हणतात. पुरणपोळी पण अवेलेबल होती. थालीपीठ होतं, वांग्याचं भरीत आहे, पिठलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला व्हेज ट्रीटसुद्धा इथे चांगल्या पद्धतीने खायला, अनुभवायला मिळू शकेल. त्याच्यानंतर पुढचा जो स्टॉल होता तोही नॉनव्हेजचा होता. जय मल्हार म्हणून आहे, हा एक स्टॉल आहे. इथे तुम्हाला कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय, म्हणजे नॉनव्हेज खवय्यांसाठी तर इथे पर्वणी आहे. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही आलात आणि एकदम असं होममेड, मसालेदार असं नाही, घरगुती पद्धतीने, आणि त्यांचे ते स्पेशल होममेड मसाले वापरून कोंबडी वडे थाळी ती आहे बघा. 300 रुपयाला कोंबडी वडे थाळी आहे.
खेकडा मसाला पण अवेलेबल आहे 200 रुपयाला. कोळंबी फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे. म्हणजे असं ओपन वातावरणात येऊन तुम्ही इथे येऊन यातली कुठली एखादी डिश चाकाल, किती भारी वाटतं. म्हणजे छान असे एक फ्राय केलेले आयटम्स आहेत, पापलेट फ्राय, हलवा फ्राय आणि समोरासमोर असं गरम गरम तुम्हाला ते सर्व करणार. इथे मी कोंबडी वड्याची थाळी खाल्ली, खूप छान आणि अप्रतिम होती ती, खूप टेस्टी होती. आणि पुढेही हा एक स्टॉल आहे, इथे पण बघू शकता नुसतं प्रिपरेशन चालू आहे. तयार मसाले लावून नुसत्या तेलाच्या आवाजात तडतड 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 तुम्हाला खायला भेटते आणि ती सेम तशी डायरेक्ट तुमच्या प्लेटमध्ये ते सर्व करतात. अशा पद्धतीने इथे खूप छान असा हा अनुभव होता. इथेही प्रत्येकाची एक आपापली वेगळी चव होते. आता प्रत्येक डिश आपण प्रत्येकाची टेस्ट नाही करू शकत, पण जिथे मला आवडलं, जिथे मला छान वाटलं दिसायला पण आणि बऱ्यापैकी गर्दी होती त्या स्टॉलला, तिकडेच मी ते कोंबडी वडे प्लेट खाल्ली. तुम्ही बघू शकता इथेही सुद्धा प्रिपरेशन चालू आहे. बोंबील फ्राय, 4-5 प्रकारचे असे हे स्टॉल होते नॉनव्हेजसाठी आणि खूप छान होते. सगळे स्टॉलच्या प्लेट्सने सजवून ठेवलेल्या होत्या, मस्तपैकी भरून ठेवल्या होत्या आणि सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने खूप छान असं सजवलेलं होतं आणि बघूनच खायची इच्छा होते. इथे खिमा पाव, त्याच्यानंतर कलेजी पाव, वजडी पाव हे सुद्धा इथे एक छोटे आयटम अवेलेबल होते. बघू शकता तुम्ही स्वतः तिकडे समोरासमोर प्रिपरेशन होऊन अगदी गरमागरम ते तुम्हाला प्लेटमध्ये देते. मला ते इथे खूप आवडलं आणि सगळा असा वास तळलेल्या मच्छीचा आणि नॉनव्हेजचा असा तिकडे दरवळत होता की बघून मन असं अजून किती खाऊ किती नको असं वाटत होतं. इथे एक चिकन फ्रायचा आयटम होते, चिकन टिक्का स्टिक होती, चिकन लॉलीपॉप फ्राय, तंदुरी फ्राय, हा एक फूड कॉर्नर इथे होता. म्हणजे खूप छान असं वातावरण होतं. फिरायला तुम्हाला अवेलेबल आहे, खाण्यासाठी तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. हा एक पिझ्झावाला स्टॉल होता, कुल्हड पिझ्झा. इथे परत किमा पाव, कलेजी पाव असे वेगवेगळे आयटम तुम्हाला इथे अवेलेबल होते. मसाला सावजी आहे, नागपूरचा मसाला असतो. याला सावजी मटन. ही कलीची आहे, हे चिकन आहे, ही वजडी आहे. नाही, चिकनची कली आणि भाकरी आहेत तांदळा. इथे पुढे तुम्हाला शेगावची फेमस कचोरी सुद्धा गरम खायला मिळते. मी खाल्ली इथे कचोरी, 50 रुपयाला 2 आहेत. एक 25 रुपयाची तुम्ही एक सिंगलही तुम्हाला आवडत असेल तर टेस्ट करू शकता. थालीपीठ आहे, पिठलं आहे. कचोरी खूप छान होती इकडे, गरम कचोरी होती, खायला खूप भारी वाटली इथे. आणि समोर ते इथे तळत पण होते, म्हणजे बनवत सुद्धा होते, म्हणजे एकदम रेडी समोर. हा पुरणपोळी आहे, ही पुरणपोळी सुद्धा इथे अवेलेबल होती. परत नंतर मोहितो, बऱ्या प्रकारे 2-3 स्टॉल तिकडे होते. मोमोज होते, तुम्ही बघू शकता. इथे परत पिझ्झा, वेगवेगळ्या पद्धतीने सँडविचेस आहेत, चीज सँडविच आहेत, ग्रिल सँडविच, स्पायरल, पोटॅटो स्पायरल, दाबेली. तर स्नॅक्स आयटमही भरपूर आहेत इकडे. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बऱ्यापैकी इथे मजा येईल. हे जादूचा एक स्टॉल होता, मास्क आणि जादूचे छोटे आयटम्स तो दाखवतही होता आणि शिकवतही होता. तर अशा प्रकारे लहान मुलांसाठी जादूचा स्टॉलही इथे अवेलेबल आहे. जादूच्या वस्तूही तो सेल करत होता. हा एक स्टॉल चांगला होता, छान होता, मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह होतं. इथे गर्दी होती मुलांची इथे स्टॉलला. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा हा पूर्ण कामोटे महोत्सव या कामोट्याच्या ग्राउंडवरती भरलेला आहे. पोलीस स्टेशनच्या समोर जो ग्राउंड आहे मच्छी मार्केटच्या बॅक साईडला, त्या मोठ्या ग्राउंडमध्ये हा कामोटे महोत्सव भरलेला आहे. दरवर्षी भरतो, गेले 1-2 वर्ष भरत नव्हता, पण यावर्षी पुन्हाही त्यांनी भरवलं आहे. बघू शकता तुम्ही, ती कॉम्पिटिशन अजूनही चालू आहे. पुढे हे पानचा एक स्टॉल आहे, इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे पान तुम्हाला टेस्ट करायला मिळतील. फायर पान, स्पेशल पान, चॉकलेट पान, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पान अवेलेबल आहेत. मला असं पान आवडत नाही, त्यामुळे मी कुठं ट्राय नाही केलं. पण इकडचं चॉकलेट पान आणि फायर पान हे बऱ्यापैकी लोकांचं आकर्षण आहे. खूप लोक इथे ते ट्राय करत होते. लहान मुलांसाठी चॉकलेट पान हा खूप छान लागत होता. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण जो एरिया आहे मैदानाचा हा पूर्ण भरलेला आहे. बऱ्यापैकी गर्दी आणि अशा ठिकाणी थोडासा वेळ काढून आपल्या पर्सनल बिझी शेड्यूलमधून इथे आलं की मन जरा प्रसन्न होतं. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, वेगवेगळ्या फूड आपल्याला टेस्ट करायला मिळतं. खूप छान आहे असं हे महोत्सव. पुढे अजूनही महोत्सव कंटिन्यू चालू आहे, संपेना.
पुढच्या साईडला सुद्धा भरपूर स्टॉल होते आणि स्टॉल जरी रिपीटेड असले तरी प्रत्येकाचं एक वेगळं प्रेझेंटेशन होतं आणि बघायला खूप भारी वाटत होतं ते. पुढे काही गेम्स आले, आता गेमचे स्टॉल सुरू झाले. मी बॉल इन द बास्केट, त्याच्यानंतर हे ग्लास पाडायचं, त्याच्यानंतर हे सगळे आता गेम्सचे स्टॉल्स पुढे सुरू झालेले आहेत. इथे एक जात्रेसारखा इथे आता पाळणे सुरू झाले. इथे तुम्ही बघू शकता की हा जो पूर्ण एक साईडचा दुसरा एक 20-30% भाग दिलेला आहे ना, हा पूर्ण त्यांनी जत्रेसाठी दिलेला आहे. हे जत्रेतला पण खूप लहानपणी हे गेम खेळायचे होते. रिंग टाकायचे आणि ते 10 रुपये 20 रुपये ते साबण ठेवलेले असतात आणि खूप लहानपणी खूप खेळलो, खूप अपेक्षा असायची, पण नंतर कळलं की ते खूप अशक्य गोष्ट आहे. आणि हे बघू शकता तुम्ही भरपूर प्रकार वेगवेगळ्या पद्धतीचे पाळणे. त्याच्यानंतर हा एक गेमिंग स्टॉल आहे. ते बॉल्स टाकायचे आणि ते बॉलच्या काउंटप्रमाणे तुमचे जे काउंट झाले पाहिजे, कुठे कुठे बॉल गेला आहे त्याप्रमाणे त्या टोटलच्या काउंटवर तुम्हाला तिथे वस्तू अवेलेबल होते. हे असे काउंट असतात. तुम्ही बॉल टाकायचे, 6 बॉल जातात, सगळ्यांचं काउंट केलं जातं आणि नंतर जे काउंट येईल त्या काउंटप्रमाणे तुम्हाला तिकडचं एक गिफ्ट दिलं जातं. अशा पद्धतीने सुद्धा हा गेम लहानपणी आम्ही खूप खेळायचो यात्रेमध्ये. हे मुलांसाठी एक बोटिंग आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान पद्धतीने यांची या नन्या मुन्ने बच्चों के लिए भी असं म्हणता येईल, खूप चांगल्या पद्धतीने त्यांना खेळायला केलेलं आहे. भरपूर आहे लाईटिंग आणि हे वातावरण बघून जसं असं म्हणजे प्रसन्न होतं ना की बरं वाटतं. हा डायनासोर राईड, त्याच्यानंतर हे आकाश पाळणा आणि खूप गर्दी होती. बऱ्यापैकी लोक एन्जॉय करत होते. मला खूप आवडलं आणि तुम्ही पाहू शकता की खूप पाळणे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे इथे अवेलेबल आहेत. हा आकाश पाळणा खूप छान लाईटिंगमध्ये छान वाटत होता रात्रीला आणि खूप मोठाही होता तो, मी जवळनं बघितलं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या कामोट्याच्या महोत्सवाला व्हिजिट करा. शनिवार रविवार अजूनही तो अवेलेबल आहे. आपल्या फॅमिलीसोबत या, खूप भारी वाटेल तुम्हाला. एन्जॉय करा. इथे फूड्स आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्टॉल्स आहेत खरेदीसाठी. मुलांना खेळण्यासाठी इथे अशा राईड्ससुद्धा अवेलेबल आहेत. तर या, मजा करा. खूप छान असं वातावरण आहे. स्पेशली तुम्ही संध्याकाळी जर व्हिजिट कराल तर असं तुम्हाला लाईटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला बरं वाटेल. डोळ्यांना चांगलं एक समाधान देतात. हे वेगवेगळे तिथे ट्यूबलाईट्स लावून हा आकाश पाळणा असा सजवलेला आहे. तर नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. खूप काही दाखवण्यासारखं आहे. इथे भरपूर अशा गोष्टी आहेत पाळण्याचे, तुम्हाला आवडतील. नक्की व्हिजिट करा, नक्की या. तोपर्यंत मीही एन्जॉय करतो सगळ्या यात्रेचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्याला लाईक्स करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल, तुमच्या कामोठ्यामध्ये काही फ्रेंड्स असतील किंवा तुमच्या मित्रांना सांगा की आमच्या कामोठ्यामध्ये कशा पद्धतीने हा महोत्सव भरवलं जातं, तर हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुद्धा या महोत्सवाची माहिती मिळेल आणि तेही या महोत्सवाला येऊन व्हिजिट मारतील. तर मित्रांनो, काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबवा, जेणेकरून असे तुम्हाला व्हिडिओज नक्कीच नोटिफिकेशन्स येतील नवीन नवीन ब्लॉग मी टाकल्यानंतर. तर भेटूया आपण तोपर्यंत पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री.